हाय हॅलो एव्हरीवन. आज आम्ही चालले आहोत मस्त फिरायला. संडे आलाय, तो संडे आता संपत आलाय. आमच्यासाठी आता सुरू झालंय. हा, पण आमच्यासाठी आता सुरू झालंय. जरा सकाळी मस्त थोडस घर आवरलंय, जेवलो वगैरे आहे. आता संध्याकाळी आम्ही निघालोय फिरायला. तुम्ही पण चला आमच्याबरोबर फिरायला. आज आम्ही दोघांनी थोडंफार मॅचिंग केल्या. हो. मी पहिला घातलेलं, हा नंतर आलाय. हा, तर मी हे म्हणत होतो की ना ऍक्च्युली मी रेड टी शर्ट वेअर केलेलं, पण आता माझा सडनली मूड चेंज झाला, त्यामुळे व्हाईट टी शर्ट घातलं. मला बघून त्याचा सडनली नेहमीच मूड चेंज होतो. जसं मी व्हाईट घातलंय ना, तसं शाळेने जाऊन व्हाईट घालून आलाय आणि वरून माझ्या समोर असं नाचतोय घालून. सफेदी की चमकार. काहीतरी पाहिजे ना ब्लॉग मध्ये मॅचिंग. हा, तर आता आम्ही चाललोय एका पॉइंटला. आमचं म्हणजे माझा फेवरेट पॉइंट आहे तो. संध्याकाळी मोस्ट ऑफ मी जातो तिकडे. तुम्हाला पण दाखवतो तो पॉइंट. कंटाळा की आम्ही जातो तिथे. तुला गाडी चालवता येत नाही ना, मस्त तुम्ही मागे बसलास आणि भरपूर बोललो. मला गाडी चालवता येते, पण म्हणजे तेवढं कॉन्फिडेंटली नाही. मागे असतं तेव्हाच मी चालवते अशी व्यवस्थित. पण आता कॅमेरा तो पकडणार, माझ्याकडे लक्ष देणार, तेवढं त्याला जमणार नाही ना. रिस्क नको. चला, थोड्या वेळासाठी आम्ही थांबलेलो. फोन आलेला ना मला, त्यामुळे जरा थांबलेलो. आता आपण जाऊया. संडे म्हटलं की आमच्याकडे नॉनव्हेज असतंच, फक्त प्रश्न आहे. आणि नॉनव्हेज म्हटलं ना की थोडा टाइम लागतोच सगळं आवरेपर्यंत. आराम तर काय मिळतच नाही. संडे असा निघून जातो. बरेच दिवस ना शॉपिंगला पण गेलो नाही. कधी करून देतोयस मला शॉपिंग? नाही, मी आता तेच बघत होतो. मला वाटलं अदिती मला देते शॉपिंग करून. वा, लय बरं आहे. शॉपिंगचा विषय निघाला ना तर त्याला फक्त मीच दिसते. बँक आहे ना, फायनान्शियल बँक. तू दे आता यावेळेला मला शॉपिंग कर. तुम्हाला जर आठवत असेल ना, तर आम्ही जेव्हा फर्स्ट व्लॉग आमचा बनवलेला ना, तेव्हा मी याच रस्त्याने चाललेलो. सगळ्यात पहिला व्लॉग. मी लिंक कमेंट मध्ये तुम्हाला इथे टाकतो, तर तुम्ही नक्की बघा तो पहिला व्लॉग. म्हणजे रॉ आहे. आमच्याकडे जेव्हा माईक नव्हता, काहीच नव्हतं. त्यामुळे ना एवढा आवाज गोंगाट आहे ना, पण तरी पण आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला आणि तो झालाय तो सक्सेसफुल. तर हा तोच रस्ता, त्याच रस्त्याने आम्ही चाललोय. मस्त आहे, पण तिथे गेलं ना खूप छान वाटतं. खूप लोक येतात, लहान लहान मुलांना सुद्धा घेऊन येतात तिकडे खेळण्यासाठी वगैरे. खूप छान आहे. अशी मुलं छान खेळतायत. इथे मोस्ट ऑफ ना सगळे असे जॉगिंगला वगैरे येतात, कारण मस्त रस्ता. रस्ता पण खूप मस्त आहे. इकडचं तर मैदान तुम्हाला दाखवत, इकडच्या मैदानात सुद्धा मुलं खेळत आहेत. मस्त मागे किल्ला आहे आणि पुढे बघा मुलं छान मस्त खेळत आहेत. तर फायनली जो तुम्हाला मी फेवरेट स्पॉट बोललेलो ना, तर जवळ आलेला आहे. थांबा. छान वाटतं असं तिथे गेल्यावर. थोडं शांत, गाड्या वगैरे भरपूर लागलाय. हे बघा गाईज, जे मी तुम्हाला बोललेलं ना, तो माझा हा फेवरेट स्पॉट. आठवला असेलच तुम्हाला. कारण आमच्या फर्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही इथून जेट्टीने आम्ही भाईंदरला गेलेलो. आणि भाईंदर वरून अलिबाग. ते तर त्यांच्यासाठी सरप्राईज होतं ना. गाईज हे बघा, भारी स्पॉट आहे ना. तेव्हा इथे आता सगळ्या अशा गाड्या लागलेल्या आहेत, तिथून सगळ्या भाईंदरला जातील जेट्टीने. हे बघा, इथे समोरच्या साईडला ना भाईंदर आहे आणि इथे अशा या बोटी सगळ्या आता पॅक करून ठेवत आहेत. कारण पावसाळ्यामध्ये बोटी ना पाण्यात नाही सोडत, ते अलावत नाही करत. म्हणजे समुद्राच्या लाटांना खूप उंच उसळतात. मित्रांनो, तिथे ना खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही निघाले तिथून. कारण एवढ्या क्राऊड मध्ये ना तिथे मजा पण येत नव्हती. आणि जो व्ह्यू मला तुम्हाला दाखवायचा होता तो तितकं मी शूट केलाय, बट मला जे असं माझ्या मनाप्रमाणे नाही दाखवता आला तो. त्यामुळे आम्ही निघालो मग तिथून. नेक्स्ट टाइम कधीतरी तुम्हाला दाखवेन. डोळ्यात काहीतरी कचरा गेला माझ्या. पावसाचं वातावरण झालंय, पण पाऊस काही पडत नाहीये.
आज जरा वैभवचा मूड खराब झालाय, कारण त्याला त्याची आवडती जागा व्यवस्थित फिरता नाही आली ना आज. काम चालू तर होतं पण ना टायमिंग चुकला आमचा. संडेला जाण्यापेक्षा ना असं ऑड डेला गेलो असतो ना. हा, आता तिकडे तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवता आलं असतं, छान वाटतं तिथे असं. पण तर आता. चहा नाही प्यायलं. वैभवला कळलं असेल की त्याला बोलली चहा नाही प्यायलं. कळलं का काय बोलायचंय मला? नाही सगळं कळलंय, बरोबर गाडी तिथेच नाही शाळा, डायरेक्ट कारण ते माझ्या अगोदर त्याला आवडतं. चहा प्यायला आता डायरेक्ट 302 मध्ये. 302 नाही, त्याला माहिती आहे 302 व्यतिरिक्त मला चहा कुठे आवडतो. चाललायस ना घेऊन? तुला नाही प्यायचं चहा? चहा नाही काहीतरी बघू. चहा नाही प्यायचा आज, काहीतरी वेगळं प्यायचं त्याला. मला तर चहा लागतो, आता माझं डोकं दुखत राहतं. हा शाणा बोलतो कधी कधी मला ऑफिसला संध्याकाळी लेट झाला तर आणायला येतो ना, तर तिथून चहा वगैरे पिऊन येतो. अरे घरी कोण करेल यार. आणि आता मला सांगतो शाणा की चहा नाही प्यायचं. इकडचे डॉकेश भाई पण डेंजर आहेत, त्यामुळे हो. रात्रीचा आम्ही येत नाही इथे फिरायला. हो, इकडचे कुत्रे आहेत ना एकदम मागे लागतात, भीतीच वाटते. ऍक्च्युली रस्ता सामसूम होतो इकडे, 8, 7:30, 8 नंतर रस्ता पूर्ण सामसूम होतो किल्ला साईडचा, त्याच्यामुळे मग आम्ही इथे मोस्ट ऑफ येत नाही त्या टायमाला. गाडी शिकायची असेल ना तर या रस्त्यावरती मस्त, कोणीच नसतं या रस्त्याला. येते मला गाडी, नाही. तूच शिकवलीस. कोणाला शिकायची असेल तर या रस्त्यावरती. हा, कोणाला शिकायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. हे बघा अदितीचं कॉलेज. कुठचं कॉलेज? जीजी. हा काय संत गोंसाले गारसी. हे आहे माझं कॉलेज, हा आहे आमचा मस्त कॅम्पस. आणि ते बघा खादीचे, हे बघा. हे सगळं वैभवला आवडतंय. हा, सगळं खाण्याचा प्रकार, पिझ्झा हट, इथून सगळं हे अर्बन ज्यूस कॅफे, इथून सगळे खाऊगल्ली सुरू झालेली आहे. बोरिवली बिर्याणी सेंटर, इथे सगळं मस्त खायचं. तेव्हा इथे मस्त मोठं ग्राउंड आहे, इथे वैभव कधी कधी ना मॅच बघायला येतो. लहान मुलांची पण मॅच असते, मोठ्या मुलांची पण मॅच असते. एव्हरी सॅटर्डे खेळायला पण येतो. एव्हरी सॅटर्डे खेळायला चालू पण चालू आहे आता, मस्त आता नाही जायचे. हा, मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे आमच्या फेवरेट स्पॉटला. हे बघा चहाचाच स्पॉट आहे, दुसरा कुठचा वेगळा स्पॉट नाहीये. आणि हा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आमचे ना युट्यूबला 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, तर त्यासाठी तुमचे खरंच खूप धन्यवाद. जो तुमचा प्रतिसाद आम्हाला मिळालाय ना आमच्या व्हिडिओजला, आमच्या रील्सला, आमच्या म्हणजे शॉर्ट्सवाल्या व्हिडिओला, तर खरंच मनापासून तुमचे आभार. आणि असं सपोर्ट करत राहा आणि लाईफ विथ अदिती आणि वैभवला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. चला, खरंच तुमचे खूप खूप आभार. चला आमच्याबरोबर चहा प्यायला. मस्त असतो इकडचा चहा खरंच. बघा अदिती बघा कसा आहे चहा, मस्त. मस्त आहे ना. इथे मी नेहमी येतो, म्हणजे कधी कधी अदितीला ऑफिस मधून पिक करतो ना, त्याच्या आधी मी इथे एक व्हिजिट देतो. मगाशी मी वैभवला बोलली की तुला शॉपिंग करून देते, इतकं मनावर घेतलं त्यांनी की शाण्याने मला परत रिलायन्स मध्ये घेऊनच आला. आता माहित नाही कितीची फोनने देतोय. बघे काय घेते मला ती. मी आवडलं तर सगळं घेईन. घेऊन द्यायला तयार आहे, त्यालाच आवडायला मुश्किल आहे. आवडलं तर घेईन, नाही तर असं काही जबरदस्ती नाहीये. मी म्हटलं आवडलं तर ठीक आहे, आवडलं तर घेऊन देईन, नाही आवडलं तर माझेच पैसे वाचतील. मला काय ठीक आहे. वाव. हे आवडतंय का? घेतोस? अं, 5XL बघू विचार करतो. 5XL. माझ्यासारखे 2 राहतील त्याच्यात. पिंक शेड नको, पिंक नको. हे मस्त हे वगैरे आहेत. चांगला कलर आहे, ऑफिस साठी मस्त. घे, नाही राहू दे. शॉपिंग तू करतोयस ना, तू बघ. बघितलं पण ना मला ऍक्च्युली भरपूर ठिकाणी बघितलं पण ना काही आवडत नाहीये, माहित नाही. आणि मी खुश झाली आहे, माझे पैसे वाचले, कारण मी ऑफर आवडत फक्त नाही असं आजच्यासाठीच नाही दिली आहे, पण माझ्या डोक्यात ना काहीतरी वेगळी गोष्ट आहे ती मला घ्यायची, त्यामुळे मी आता सध्या कपडे घेणं अवॉइड करतोय. पण ही ऑफर फक्त आजसाठीच होती याच्यासाठी, त्याच्यामुळे आता मी नेक्स्ट टाइम माझ्याकडून ऑफर नाही.
ठीक आहे कोई बात नाहीये. चला मित्रांनो, आता तुम्हाला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. बाय. बाय.